वनहक्क कायद्याची अंमलबजावणी, कांदा निर्यात सर्व देशात खुली करावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्याच्या विविध भागातून मजल दरमजल करत आलेल्या हजारो आदिवासी शेतकरी, शेतमजूर, कामगारांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला। डोक्यावर लाल टोपी, हाती लाल झेंडे घेऊन रस्त्यावर ठाण मांडणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयास वेढा पडल्याचे चित्र आहे। ठोस निर्णय घेतल्याशिवाय मागे न हटण्याचा निर्धार आंदोलकांनी केलाय। शिधा घेऊन कित्येक दिवस मुक्काम ठोकण्याच्या तयारीने आलेल्या शेतकऱ्यांमुळे प्रशासकीय यंत्रणाही धास्तावली आहे। या आंदोलनामुळे सोमवारी शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली। वेगवेगळ्या भागातून पायी आलेले हजारो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र झाले। त्यामुळे मेहेर सिग्नल ते CBS या मुख्य मार्गावरील वाहतूक बंद करावी लागली। वनजमीन कसणाऱ्या आदिवासी बांधवांची नावे सातबारा उतार्यावर लावणे, कांद्याला 2000 रुपये क्विंटल हमी भाव व सर्वत्र निर्यात खुली करणे, शेतीसाठी 24 तास वीज पुरवठा, थकीत वीज देयक माफी, घरकुल योजनांच्या अनुदानात वाढ, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामपंचायत डाटा एंट्री ऑपरेटर यांना 25,000 रुपये किमान वेतन, पूर्वीच्या नदीजोड योजना रद्द करून लहान बंधारे बांधणे आदी मागण्यांकडे माकप आणि किसान सभेतर्फे लक्ष वेधण्यात आले। या मागण्यांसाठी एकदा मुंबईला पायी मोर्चा काढण्यात आलाय। त्यानंतरही तसेच आंदोलन झाले होते। सरकारने आजवर वेळ काढूपणा केला। आता त्यांची चालबाजी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा माजी आमदार JP गावित यांनी दिलाय। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत शेतकरी येथून हटणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे।